पुण्यामध्ये गाड्या तोडफोड करण्यात आलेल्या होत्या आणि त्या तोडफोड करणाऱ्या आरोपींची आता पोलिसांनी धिंड काढलेली आहे। फरासखाना परिसरात गाड्यांची तोडफोड करणाऱ्या 4 आरोपींना आता पोलिसांनी अटक केली। गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवणाऱ्या आरोपींची पोलिसांनी ही धिंड काढली। ज्या परिसरात गाड्या फोडल्या त्याच परिसरात आरोपींची पोलिसांनी ही वरात काढल्याचं बघायला मिळालं। दोन दृश्य आपण सध्या पाहतोय। 2 दिवसांपूर्वी गाड्यांची ही तोडफोड करण्यात आलेली होती आणि आज पोलिसांनी या 4 आरोपींची धिंड काढलेली आहे, त्याची दृश्य आपण पाहतोय। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी बालाजी यांच्याकडे जाऊयात। बालाजी, आपण पाहतोय खरं तर पुणे पोलिसांची महत्त्वाची कामगिरी म्हणावी लागेल। 2 दिवसांपूर्वी ही गाड्यांची तोडफोड, त्यानंतर आज त्यांची ही धिंड। गौरी, पुणे परिसरामध्ये सातत्याने वेगवेगळ्या भागात गाड्याची तोडफोड केली जाते आणि दहशत माजवण्याचा वेगवेगळ्या टोळ्याकडून प्रयत्न करण्यात येतोय। त्यामुळे पुण्यातल्या या टोळ्यावरती दहशत माजावी, यासाठी दहशत बसावी, यासाठी ही सगळी कारवाई जी आहे ती करण्यात येते। कारण या सगळ्या टोळ्यांची भीती सर्वसामान्य पुणेकरांमध्ये राहू नये, यासाठी ज्या भागात हे सगळे असं कृत्य करतायत, गाड्या तोडफोड करतायत, त्या भागात अटक करून त्यांची धिंड काढण्याची कारवाई पुणे पोलिसांकडून सध्या शहरातल्या वेगवेगळ्या भागात करण्यात येते, जेणेकरून सर्वसामान्य पुणेकरांना भीती वाटू नये, यांची दहशत संपावी, यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी दिलेले होते। स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार पोलिसांच्या सगळ्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतर पुणे पोलिसांकडून आता ही सगळी ॲक्शन करण्यात येते आणि आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल, लवकरात लवकर अटक कशी होईल आणि आरोपीची दहशत कशा पद्धतीने संपेल, यासाठी या सगळ्या कारवाई ज्या आहेत पुणे पोलिसांकडून वेगवेगळ्या परिसरात करतात। फरासखाना परिसरामध्ये ज्यावेळेस गाड्यांची तोडफोड झाली त्यावेळेस हे आरोपी पळून गेलेले होते। या 4 आरोपींना काल अटक करण्यात आली आणि त्यांची धिंड काढण्यात आली। अशाच पद्धतीने येरवाडा परिसरामध्ये सुद्धा धिंड काढण्यात आली, बेबीवाडी परिसरात काढण्यात आली। कारण अशा पद्धतीचे जे पुणेकरांना सातत्याने त्रास सहन करावा लागतोय, त्यांच्या सर्वसामान्यांच्या गाड्या फोडल्या जातात आणि त्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे। ते गुन्हेगारीवर प्रतिबंध घालण्यासाठी ही सगळी कारवाई जी आहे ती पुणे पोलीस करत आहेत। नक्कीच बालाजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।